नमस्कार. आज 30 जून 2023 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, आजचं मी द हिंदू वृत्तपत्र विश्लेषण घेत नाहीये. त्याऐवजी काल जे राहिलेलं होतं, काल आपण 29 जून 2023 वार गुरुवार या रोजीचं वृत्तपत्र विश्लेषण घेतलेलं नव्हतं. परंतु 28 जून रोजी काय झाले होते पहा, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही इम्पॉर्टंट त्यांनी निर्णय घेतलेले होते, राज्य मंत्रिमंडळ तसंच केंद्रीय मंत्रिमंडळ यांनी. त्यामुळे आपल्याला 29 तारखेचं पण न्यूजपेपर आज कव्हर करायचं आहे. 29 तारीख झाल्यानंतर लगेच आपण 30 तारखेचं फक्त दोन्हीमध्ये पण आज फक्त लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण घेणार आहोत आपण. त्यानंतर उद्या देखील, उद्या 1 तारीख आहे, उद्या पण घेणार आहे. व 2 जुलैला आपला न्यूजपेपर जे हे आहे 2 आणि 3 तारखेला येणार नाही. ओके, चालेल. तर पहा, पहिली बातमी काल आषाढी एकादशी त्यानिमित्त होती, स्किप करा. त्यानंतर पुढे या, नैसर्गिक खतांना प्रोत्साहन, PM प्रणाम योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. तसेच युरियावरील अनुदानास 3 वर्षांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता डायरेक्टली परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो की PM प्रणाम योजना हे कशाशी संबंधित आहे. तर पहा, नैसर्गिक खतांना प्रोत्साहन देण्यासाठी PM प्रणाम योजना आलेली आहे. एखाद्या राज्यात 10 लाख टन पारंपरिक खतांचा वापर केला जातो, बरोबर. मग त्या राज्याने 3 लाख टनांनी घटविण्याचे ठरविल्यास 3,000 कोटी रुपयांची त्यांच्या अनुदानाची बचत होईल. मग याच्या 50% म्हणजेच 1,500 कोटी रुपये पर्यायी खतांच्या अनुदानासाठी अन्य विकास कामांसाठी केंद्राकडून त्या राज्याला पैसे दिले जातील. म्हणजे पहा, तुम्ही जर त्या पद्धतीने आता पहा, 3 कोटीची जर तुम्ही अनुदानाची बचत केली. आता सर्वांना माहिती आहे, सध्याला शेतीमध्ये आपल्याला काय लागतात, रासायनिक खते आपण टाकतो. त्या खतांवरती काय सध्याला आपल्याला सबसिडी चालू असलेली दिसून येते. ओके, त्यामुळे पहा, आता जे पाकिटं आहेत खतांची आपल्यावर, त्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यानंतर केंद्र सरकार यांचं काय आहे, नाव वगैरे लावलेलं आहे, बरोबर. त्यांचे जे वेस्टर्न आहेत त्यावरती. मग आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकार खतांवरती सबसिडी देत आहे, बरोबर. मग ती सबसिडी कमी व्हावी, किंवा सबसिडीवरती तर आपला खर्च जास्त आहे व आपल्या शेतकऱ्यांना तरी मदत तर करायची आहे, हे केंद्र सरकारला पण मान्य आहे. मग यासाठीच म्हटले केंद्र सरकारने की आपण रासायनिक खतं तर आता कमी करू शकत नाही, परंतु त्याचा वापर कमी करण्यासाठी काहीतरी प्रोत्साहन देऊ शकतो आपण. ओके, त्यासाठीच त्यांनी काय केलेलं आहे, PM प्रणाम योजना आणलेली आहे. त्यामुळे राज्य सरकार काय करतील, तर राज्य सरकारच शेतकऱ्यांना म्हणतील की बाबा तुम्ही कमी करा, म्हणजे जे रासायनिक खत आहेत त्याचा वापर कमी करा. ते जर तुम्ही केलात तर त्यांनी तर अनुदान देणारच आहेत, मग त्या विकास कामांना अनुदान केंद्र सरकार देईल. अशा पद्धतीने आहे. म्हणजे जर तुम्ही 10 रुपयाची जर बचत केला तर तुम्हाला 5 रुपयाचा फायदा कोण, केंद्र सरकार लगेच तिथल्या तिथून देणार आहे. ओके, ते अशा पद्धतीने PM प्रणाम योजना आहे. त्यासोबतच पहा, मदर अर्थसाठी पण आपल्यासाठी जे रासायनिक खतं आहेत ते चांगल्या, म्हणजे रासायनिक खतांचं रासायनिक खतं याचा वापर कमी केलेला आपल्या मदर अर्थसाठी पण चांगलंच आहे. त्यानिमित्ताने पण रासायनिक खताचा वापर करणं अगदी कमी करणं गरजेचं आहे. त्यानिमित्ताने PM प्रणाम योजना ही एन्व्हायरमेंटसाठी अगदी गरजेची ठरू शकते. ओके, त्यानंतर पहा, युरियावरील अनुदानास 3 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे, म्हणजे 2025 पर्यंत ती मुदतवाढ चालू ठेवण्यात आलेली आहे. ओके, त्यानंतर ऊसाच्या FRP मध्ये 10 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 10 रुपये प्रति क्विंटल FRP देणार आहेत. त्यानंतर दुसरीकडे पहा, तरतुदीच्या 72.4% खर्च केलेला आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने. त्यामुळे विकास कामांवरील खर्चात महाराष्ट्राचा हात आखडता यासाठीच पहा, केंद्र सरकारने काल जेव्हा अगदीच दुसऱ्या अन्य राज्यांना 16 राज्यांना त्यांनी काय दिली, तर जी किंमत आहे किंवा विकास कामांना खर्च करण्यासाठी जी पैशांची जी ही आहे, देणगी आहे, ती महाराष्ट्र सरकारला काल लागू झाली नाही. कारण महाराष्ट्र सरकारने खर्च तेवढ्या प्रमाणात केला नाही आहे, विकास कामांवरती महाराष्ट्र सरकारने खर्च केला नाही, हे त्याचं रिझन सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे जे अनुदान केंद्र सरकार राज्य सरकारांना देतं त्यामध्ये महाराष्ट्राचं नाव समाविष्ट नाही. ओके, त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे जाऊयात आपण. राज्यातील प्रत्येक कुटुंबाला 5 लाखांचे आरोग्य कवच, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजनांचे एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच पहा, अपघात विमा उपचार खर्चात देखील वाढ करण्यात आली. म्हणजेच बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेचे महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समावेश करण्यात आला असून त्याच्या उपचार मर्यादेत वाढ करून तो प्रति रुग्ण 1 लाख रुपये इतका करण्यात आलेला आहे. पूर्वी ते 30,000 रुपये इतकाच होतं. म्हणजे अपघात विमामध्ये जे होतं, किंवा अपघात जर झालं असेल तर तिथे आपला 30,000 पर्यंत पूर्वी खर्च द्यायचं महाराष्ट्र सरकार, ते आता 1 लाख पर्यंत देणार आहे. यासोबतच प्रत्येक कुटुंबाला 5 लाखांचे आरोग्य कवच देखील देण्यात येत आहे. म्हणजे 5 लाखापर्यंत उपचार वगैरे फ्री करण्यात येत आहेत. म्हणजे मोठे जर आजार वगैरे असतील तर अगदीच राज्यातील केसरी म्हणजे राशन कार्ड जे असतं केसरी, तर त्यावरील किंवा अगदी गरीब कुटुंबातील म्हणजे जनतेसाठी ती योजना आपल्याला पुढे आलेली दिसून येते. त्यानंतर पुढे चला,
येथे आपल्यासाठी काही गरजेची न्यूज नाही आहे. त्यानंतर QS जागतिक क्रमवारी जाहीर झालेली आहे, त्यामध्ये मुंबईचे स्थान उंचावले तर पुण्याची घसरण झालेली आहे. पहा, जागतिक स्तरावर प्रतिष्ठेची मानली जाणारी क्वॅकेरिल सायमन्स QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2024 जाहीर करण्यात आलेली आहे. त्यात IIT मुंबईने जगातील पहिल्या 150 संस्थांमध्ये स्थान मिळवण्याची कामगिरी केलेली आहे. असा डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो की QS मध्ये पहिले स्थान वगैरे कोणी पटकावलेलं आहे किंवा पहिल्यांदा भारतातील कोण आहेत, तर मुंबई हे स्थान जास्त आहे असं आपण तिथं म्हणू शकतो. ओके, त्यानंतर पुढे चला. त्यानंतर पहा, राज्यात 700 ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना स्थापन करण्यात येणार आहे. त्यानंतर दारिद्र्य रेषेवरील मुलांना मोफत गणवेश वाटप आहे. त्यानंतर पाकिस्तानने पकडलेल्या मच्छीमारांच्या कुटुंबियांना मदत देखील जाहीर केलेली आहे. म्हणजे भरपूर काल निर्णय घेण्यात आलेले. त्यानंतर राज्यात आणखी 9 ठिकाणी नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार आहेत. त्यामध्ये अंबरनाथ, पालघर, जालना, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, भंडारा आणि गडचिरोली येथे 9 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होणार आहेत. ओके, अगदी चांगली न्यूज आहे. त्यानंतर पुढे चला. राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठानची लवकरच स्थापना, संशोधन व विकासाला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. पहा, आपल्याकडे PhD करायचं असेल किंवा MA जरी तुम्ही करत असाल, ओके, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन असू द्या किंवा PhD असू द्या, इथे काय असतं, तुम्हाला रिसर्च करावी लागते. परंतु सध्याला आपल्याकडे रिसर्चचं कल्चर आहे का? बिलकुल नाही. त्यामुळे पहा, PhDला आपल्याकडे काहीच भाव नाही आहे. ओके, मग त्याचं कारणच ते आहे की आपण जी रिसर्च करतो ती रिसर्च चांगल्या पद्धतीने होत नाही आहे महाराष्ट्रामध्ये किंवा अगदी भारतामध्ये पण. ओके, जी काही आपण रिसर्च सध्याला करत आहोत ती फक्त CTRL+C, ओके, म्हणजे Ctrl+C आणि Ctrl+V ह्याचा वापरच करून आपण काय रिसर्च सध्याला करत आहोत. हे अगदी चुकीचं आहे. ओके, एखाद्या युनिव्हर्सिटीमधील एखाद्या विद्यार्थ्यांनी जी रिसर्च केली, आपण तीच रिसर्च दुसऱ्या विद्यापीठामध्ये पण नेऊन सबमिट करतो, असं आपल्याकडे व्हायला लागलेलं आहे. त्यासाठी पाहता राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठानची स्थापना करण्यात येणार आहे व या प्रतिष्ठानमार्फत ही सर्वोच्च बॉडी असेल रिसर्च बाबत. मग या अंतर्गत पहा, सगळे जी महाविद्यालय आहेत, विद्यापीठे आहेत, सर्व एकत्र येणार आहेत. त्यानंतर यामध्ये सायन्सचं पण असेल, त्यानंतर ह्युमॅनिटी बॅकग्राऊंडचे पण विषयमध्ये यांनी काय पुढाकार घेणार आहेत. ओके, म्हणजे पहा, आता पूर्वी काय व्हायचं, तर एखादा PhDचा स्टुडंट आहे, त्याने म्हणजे मुंबई विद्यापीठाची रिसर्च घेऊन नांदेड विद्यापीठाला सबमिट केल्यानंतर पता लागायचं नाही की ह्या रिसर्च कुठली आहे किंवा काय नाही. ओके, याच्यापूर्वी ती रिसर्च झालेली आहे का, तसं म्हणजे समजायचं नाही आपला. परंतु आता ते समजू शकेल, कारण आपण सर्व एकत्रच आणलं. राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान एकत्र आणल्यानंतर पहा, म्हणजे मुंबई विद्यापीठ, त्यानंतर नांदेड विद्यापीठ एकत्र जर ऑनलाईन तशा पद्धतीने केला आपण डाटा, तर फक्त आपण ते कीवर्ड वगैरे टाकले की लगे आपल्याला समजून येईल की ही रिसर्च कोणत्या विद्यापीठाने ऑलरेडी केलेली होती का. त्यामुळे पहा, आपल्याकडे रिसर्चचं कल्चर परत एकदा होऊ शकेल, यासाठी आपल्याला हे राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान हे अगदी फायद्याचं ठरेल असं आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं. मग आता इथं सर्वोच्च संस्था असेल असं त्यांनी दिलेलं आहे. हा UGC नेटला किंवा सेटला परीक्षेला असा प्रश्न नक्की पडू शकतो की राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान हे सर्वोच्च आहे किंवा नाही, तर हे सर्वोच्च बॉडी म्हणून काम करणार आहे. ओके, त्यानंतर पुढे चला. त्यानंतर पहा, काल 29 जून या निमित्ताने पहा, संख्याशास्त्रामुळे प्रगतीला दिशा दिलेली आहे किंवा दिशा भेटलेली आहे. जनगणना असो, पीकपाणी असो किंवा अर्थव्यवस्था असो, संख्याशास्त्र हे जे आहे प्रत्येक क्षेत्रात सहाय्यभूत ठरत आले आहे. संख्याशास्त्रज्ञ प्रशांतचंद्र महालनोबिस यांच्या जन्मनिमित्त 29 जून हा राष्ट्रीय संख्याशास्त्र दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर या शाखेच्या भारतातील विकासाचा मागोवा घेण्यात आलेला आहे. आता अगदी माझं पण म्हणजे MA इन इकॉनॉमिक्स आहे, त्यानिमित्ताने याचं मला महत्त्व तर अगदी माहिती आहे, पण आता इथं मी हायलाईट करणार होतो परंतु ते करता आलं नाही. तर पहा, इथे दिलेलं आहे, म्हणजे आपल्या इतिहासामध्ये कशा पद्धतीने आहे इथं. आता महाभारत काळामध्ये देखील संख्याशास्त्राचा म्हणजे स्टॅटचा उपयोग झालेला होता. त्यानंतर अगदी पुढे गेल्यानंतर तुम्ही पहा, मौर्य कालखंड आहे. ओके, इथे देखील आपल्याला काय तर स्टॅटचा उपयोग झालेला आपल्याला आढळून आला. त्यानंतर अगदीच जे चाणक्य आहेत यांनी जे अर्थशास्त्र हा जो ग्रंथ लिहिला आहे त्यामध्ये पण त्यांनी स्टॅटचा अगदी उपयोग करून दाखवलेला आहे. त्यानंतर अकबर म्हणजे मुघल काळामध्ये पण देखील स्टॅटचा उपयोग झाला. फक्त त्याची नावं वगैरे वेगवेगळी होती, परंतु अगदी स्टॅट त्यानंतर प्रोबॅबिलिटी हे जे विषय आहेत ना, ते तेव्हा पण यूज होत होते असं यांनी दिलेलं आहे. आता हे एवढं डिटेल वगैरे विचारणार नाही, परंतु जर एखादा MA इकॉनॉमिक्सचं स्टुडंट असेल किंवा तशा पद्धतीने स्टॅटचा जर विद्यार्थी असेल तर तो हा अगदी लेख वाचून घ्यावा असं मला वाटतं. त्यानंतर पुढे या,
आता ही MPSC सेंट्रिक वगैरे थोडीशी बातमी आहे. तर 1949 मध्ये विभागीय संख्याशास्त्रज्ञ समिती आणि राष्ट्रीय उत्पन्न समिती अशा 2 समित्यांची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 1950 मध्ये NIC ने राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज वर्तवण्यासाठी सॅम्पलिंग मेथडचा वापर करण्याचे सुचवले. ओके, मग पूर्वी सॅम्पलिंग मेथडद्वारे काय होत होते, बजेट वगैरे आपलं तयार करण्यात येत होतं. ओके, म्हणजे जे अंदाज आहे आपला की पुढल्या वर्षी आपण किती खर्च करू, ती अंदाज त्या पद्धतीने ठरवण्यात आलं. त्यानंतर जानेवारी 1971 मध्ये डिझाईन अँड ॲनालिसिसची धुरा संख्याशास्त्रज्ञ विभागाकडे देण्यात आली आणि नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यात आली. डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो की NSSO, ओके, NSSO याची स्थापना कधी करण्यात आली, तर 1971 मध्ये याची स्थापना आहे. ओके, सॉरी, हे 1974 झालं. 1971 मध्ये NSSOची स्थापना आहे. त्यानंतर पुढे 1954 मध्ये भारत सरकारच्या मागणीनुसार दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची आखणी महालॅनोबिस यांनीच ISI मध्ये त्यांनी केलेली होती. आता पहा, अगदीच PC महालॅनोबिस हे स्टॅटचे शास्त्रज्ञ होते, आपल्याला ते सांगता येतं. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी तीच म्हणजे भारत सरकारला पण त्यांनी तेच गाईड केलेलं होतं की तुम्ही स्टॅटचा उपयोग करा, त्यानंतर सॅम्पलिंग जे मेथड असते त्याचा उपयोग करून तुम्ही बजेट काढा, हे PC महालॅनोबिस यांनी सांगितलेलं होतं पहिल्यांदा. बरोबर. मग पहा, त्यानंतर लगेच 1951 पासून काय झालं आपल्याकडे, तर अगदीच जे 5 इयर प्लॅन आहेत ते चालू झाले. बरोबर. मग पहिला SD मॉडेलवरती त्यांनी काय केला, पहिला 5 इयर प्लॅन आला, परंतु दुसरा 5 इयर प्लॅन जो आहे तो PC महालॅनोबिस यांनी आणला. मग त्यांनी त्या संदर्भात पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की दुसरा जो 5 इयर प्लॅन होता, म्हणजे पंचवार्षिक योजना जी दुसरी होती, ती कोणाच्या, म्हणजे कोणी त्याचं हे केलेलं होतं, म्हणजे त्याची योजना कोणी आखलेली होती, तर अगदीच PC महालॅनोबिस यांनी पंचवार्षिक योजना ही आखलेली होती दुसरी. त्यानंतर पुढे ISI मध्ये 1950 मध्ये इंटरनॅशनल स्टॅटिस्टिकल एज्युकेशन सेंटर सुरू करण्यात आले होते. त्यानंतर भारतात होणारे संशोधन जगभर पोहोचावे यासाठी महालॅनोबिस यांनी 1931 मध्ये संख्या नावाचे नियतकालिक सुरू केले. आता पहा, इथं अगदी महत्त्वाची बातमी ही आहे की 1931 मध्ये PC महालॅनोबिस यांनी काय, संख्या नावाचे नियतकालिक सुरू केले, म्हणजे मॅगझिन चालू केले होते त्यांनी संख्या नावाचं. कारण भारतामध्ये जी रिसर्च आहे ती दुसऱ्या देशामध्ये पण पोहोचावी असं त्यांना वाटत होतं, त्यामुळे त्यांनी 1931 सालीच ते मॅगझिन चालू केलं होतं. म्हणजे अगदीच त्यांची दूरदृष्टी आपल्याला तिथं पाहता येते, त्यामुळेच आपण त्यांना जनक म्हणतो. व 29 जून हे काय, स्टॅटिस्टिकल डे म्हणून आपण साजरा करतो. ओके, हे अगदी गरजेचा होता दिवस, त्यामुळे आपण सॉरी काल आपण ते घेतलं नाही, परंतु आज आपण घेत आहोत, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा ते. त्यानंतर पुढे चला, पूर्ण ॲड आहेत, काही गरजेचं नाही. ओके, त्यानंतर इथे देण्यात आलेलं आहे पहा, भारत व जागतिक महासत्ता. आता इथे पण करंट अफेअर्सवरच राहा तुम्ही असं निर्भर म्हटलेलं आहे त्यांनी. पहा, शक्य झालं तर तुम्ही करंट अफेअर्स करा, म्हणजे तर आपल्याला तर करावं लागेल, परंतु प्रॉब्लेम कसा आहे, आपण शालेय स्तरावरती इंटरनॅशनल रिलेशन हा विषय जो आहे तो आपण शिकलेला नाही आहे शालेय स्तरावर, त्यामुळे तुम्हाला पुस्तकं तरी नक्की वाचावी लागतील. ओके, पुस्तकं वाचल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही इंटरनॅशनल रिलेशनसंबंधी. म्हणजे अगदी डेली एडिटोरियल येतात, त्यानिमित्ताने मी हे घेतलं. अगदी डेली होत आहे हे, त्यामुळे सॉरी, परंतु अगदी इंटरनॅशनल रिलेशन जे UPSCचे विद्यार्थी आहेत त्यांना हे माहिती असेल की पहा, गेल्या वर्षी UPSC 2022 मध्ये जास्त प्रश्न आलेले होते, म्हणजे त्यामुळे प्रिलिम सेंट्रिक पण आहे, त्यानंतर मेन सेंट्रिक पण आहे इंटरनॅशनल रिलेशन, त्यामुळे प्लीज लक्षात ठेवा, जर शक्य झालं तर तुम्ही ते वाचून घेऊ शकता. त्यानंतर अशा पद्धतीने आजचं 29 जूनचं वृत्तपत्र इथे संपतं. नंतर आहे आजचं लोकसत्ता 30 जून 2023. पहा, येथे पण अगदीच गरजेच्या बातम्या नाही आहेत, सर्व राजकीय किंवा ते सत्तानाट्य वगैरे आहे, स्किप करा. पुढे या, टंकलेखन परीक्षेत जाचक निकष, MPSCच्या चुकीचा फटका बसण्याची शक्यता. म्हणजे पहा, MPSC जी आहे त्यांनी जे निर्णय घेतले त्याच्या चुकीचे जे निर्णय होते, असं म्हणता येणार नाही चुकीचे होते का नाही ते, परंतु त्यांनी जे काही निर्णय घेतले त्याचा फटका विद्यार्थ्यांवर नक्की बसेल याची शक्यता आपल्याला दिसते. आता इथं आक्षेप घेण्यात आले त्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे, परंतु जाहिरातीमध्ये त्यांनी काय, रेमिंग्टन मराठी कीबोर्ड राहील असा नियम दिलेला होता, परंतु परीक्षेत गेल्यानंतर त्यांनी रेमिंग्टन गेल म्हणजे हा हिंदी कीबोर्ड दिलेला होता. हे प्रॉब्लेम आहे. पहा, तुम्ही हिंदी कीबोर्ड जर असेल तर हिंदी आणि मराठी कीबोर्ड समान नसतं. आपल्याला वाटतं की ते सर्व समान असेल, परंतु ते तसं नसतं. म्हणजे काही शब्द, आता पहा, बाळ आणि बाल. ओके, आता हे पहा, जर तुम्ही मराठी जर बोललात तर इथं बाळ येतं. ओके, परंतु हे जर तुम्ही जर अशा पद्धतीने हिंदीत जर बोलात तर हे बाल येतं. मग हिंदीमध्ये तशा पद्धतीने आपला शब्द भेटत नाही, त्यामुळे MPSCने कदाचित या निकषावरून तरी अन्याय होऊ शकतो असं मला वाटतं. तर पुढे या, कृत्रिम स्वीटनरमुळे कर्करोगाचा धोका. आता पहा, आपल्यापैकी म्हणजे सर्वजणांनीच कोका कोला ड्रिंक वगैरे म्हणजे पिलेलीच असेल, त्यामध्ये काय कृत्रिम स्वीटनर घातले जातात. म्हणजे काय, अगदीच जास्त स्वीटी वगैरे ते लागावं त्यासाठी ते, म्हणजे
जास्त गोड लागावं यासाठी काय केलं जातं, त्यामध्ये स्वीटनर वगैरे मिसळले जातात. यामुळे काय कर्करोगाचा धोका जास्त होत आहे असं आपलं इथं बेसिकली म्हणजे एक रिसर्च सांगत आहे. ओके, मग आता ही रिसर्च म्हणजे WHO मार्फत पुढील महिन्यात कदाचित हे जाहीर करण्यात येईल की जे स्वीटनर आहेत त्यामुळे कर्करोगाचा धोका वाढत आहे. ओके, मग तसं जर झालं तर म्हणजे नवीन नियमावली वगैरे आपल्याला घ्यावी लागेल. ओके, त्यानंतर नेक्स्ट पुढे जाऊयात आपण. त्यानंतर पहा, दूध भेसळ रोखण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवरती आहे. आता अगदीच बीड जिल्हा, नगर जिल्हा यामध्ये दूध संकलन केंद्र आहे, तिथेच भेसळ चालू आहे असं देण्यात आलेलं आहे. म्हणजे बीड जिल्ह्याबाबत आपण सर्व निगेटिव्ह बातम्या ऐकत आहोत. जर कदाचित विद्यार्थी बीड जिल्ह्यामधून असतील तर अगदी त्यांनी तशा पद्धतीने जर जिल्हाधिकारी असतील तर म्हणजे काय तुम्ही केलं असतं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण उद्या चालून इंटरव्ह्यूमध्ये तर पहा, जे कोणी विद्यार्थी म्हणजे आता पहा, आपण न्यूजपेपर वाचतोय, जे पॅनलमध्ये असतील त्यांनी पण अगदी न्यूजपेपर तर वाचणारच आहेत. ओके, मग बीड जिल्हा म्हटल्यानंतर त्यांना पण अगदीच बालविवाहाची समस्या तिथे आहे, त्यानंतर दूध भेसळची समस्या आहे हे त्यांना समजतं. मग त्यामुळे तुम्ही थोडंसं याचे इथिक्सच्या म्हणजे केस स्टडीप्रमाणे तुम्ही याचे थोडेसे सोल्युशन वगैरे काढून ठेवू शकता. ओके, त्यानंतर पुढे चला. संयुक्त राष्ट्राच्या अहवालातून भारताची नाव वगळली कशा संदर्भात, तर पहा, सशस्त्र संघर्षाचे मुलांवर होणारे परिणाम या अंतर्गत जी अहवालाची जी यादी होती त्यामधून भारताचे नाव वगळण्यात आलेले आहे. कारण भारताने चांगली कामगिरी केलेली आहे. भारताने अगदीच लहान मुलांच्या संरक्षणासाठी भरपूर कायदे केलेले आहेत. जसं की पॉक्सो कायदा हे यासंबंधी आहे की शोषण वगैरे होऊ नये. त्यानंतर अगदीच आर्टिकल 24 देण्यात आलेला आहे. ओके, या सर्व गोष्टी जर पाहिल्या आपण, त्यानंतर अगदीच DPSP पण तशा पद्धतीची तरतूद आहे. या सर्व गोष्टींचा जर अभ्यास केला आपल्याला तर पाहता येते की भारताने त्या पद्धतीने म्हणजे मुलांवर संघर्ष वगैरे होऊ नये किंवा मुलांचे जे राईट्स आहेत ते बाधित राहावे यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्राने त्यामधून नाव वगळलेलं आहे. चांगली बातमी आहे आपल्यासाठी ती. त्यानंतर पुढे चला, लोकसत्ता विचार गरजेचे नाही आहेत. त्यानंतर स्किप करा. त्यानंतर पहा, लोकसत्ता विश्लेषण, शाळेत पुन्हा परीक्षा सुरू केल्याचे परिणाम काय होतील. आता पहा, याच्यापूर्वी काय झालेलं होतं, 2009 मध्ये जेव्हा RTE कायदा आला, म्हणजे राईट टू एज्युकेशन कायदा आला, तेव्हापासून आपण काय केलं, 5वी ते 8वी विद्यार्थ्यांना म्हणजे 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना डायरेक्टली आपण पास केलं. ओके, कारण त्यांना राईट टू एज्युकेशन होता, त्यानिमित्ताने आपण त्यांना डायरेक्टली पासच केलं व फक्त मूल्यांकन केलं त्यांचं की किती क्रेडिट वगैरे त्यांना मिळाले. ओके, मग पहा, आता निर्णय काय आलेला आहे, तर 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याच्या 2 वेळा म्हणजे आता त्यांनी काय केलं तर परीक्षा घेऊ असं त्यांनी म्हटलं आहे. पूर्वी जो 8वीपर्यंत पासच व्हायचं तो निर्णय होता, त्यांनी आता रद्द केलेला आहे. व याच्याऐवजी त्यांनी काय केलं आहे, मग 5वी आणि 8वीला परीक्षा घेण्याचं ठरवलेलं आहे. मग पहा, इथं आपल्याला 2 प्रॉब्लेम येत असताना दिसली की राईट टू एज्युकेशन या अंतर्गत थोडंसं प्रॉब्लेम हे दिसत होतं की जर फंडामेंटल राईट असेल विद्यार्थ्यांचा की त्याला एज्युकेशन द्यायचं, मग आपण त्याला अडवणूक कसं करायचं. कारण जर त्याची वार्षिक परीक्षा घेतली तर तो काय होईल, नापास होईल. व नापास झाल्यानंतर काय होईल, मग त्याला पुढच्या वर्गात वगैरे जाता येत नाही. हा प्रॉब्लेम आपल्याला तिथं दिसून आला. त्यामुळे पहा, आता इतर निकष काय दिलेले आहेत राज्य सरकारने, 1ली ते 5वी जर एखाद्या विद्यार्थ्याला ॲडमिशन जर घ्यायचं असेल तर डायरेक्टली तुम्ही काय वयानुसार ॲडमिशन त्याला देणार, बरोबर. मग 5वीला काय होईल, त्याची वार्षिक परीक्षा होईल. ओके, वार्षिक परीक्षा होईल. जर या परीक्षेत तो जर व्यक्ती नापास झाला, तो विद्यार्थी जर नापास झाला तर परत त्याला 2 महिन्यानंतर परीक्षा द्यावी लागेल. व जर 2 महिन्याच्या परीक्षेमध्ये जर तो पास झाला तर अगदी 6वीमध्ये त्याला काय परत एकदा बसवलं जाईल, म्हणजे 6वीला त्याला जाता येईल. व तसं जर झालं नाही तर म्हणजे 2 वेळा परीक्षा, पहिली परीक्षा वार्षिक परीक्षा होती व दुसरी परीक्षा कोणती होती तर सप्लिमेंटरी परीक्षा जी होती ती, तो विद्यार्थी परत एकदा जर नापास झाला तर परत काय त्याला 5वीमध्ये जावं लागेल. ओके, परत त्याला 5वीमध्ये जावं लागेल. व जर तो पास झाला तर परत म्हणजे तो डायरेक्टली 6वीमध्ये जाऊ शकेल असं इथं देण्यात आलेलं आहे. व 8वी बाबतीत पण तसंच केलेलं आहे. जर तो विद्यार्थी पहिल्यांदा नापास झाला मग एकदा सप्लिमेंटरी परीक्षा दिली जाईल व सप्लिमेंटरी पण नापास झाला तर परत त्याला काय 8वीत डबल करावी लागेल, असं यामध्ये डायरेक्टली करण्यात आलेलं आहे, म्हणजे नवीन कायद्यानुसार. त्यानंतर हे कशामुळे केलं गेलं तर 2019मध्ये जे भारत सरकार आहे, भारत सरकारने बदल केलेला होता राईट टू एज्युकेशन ॲक्टमध्ये. त्यांनी म्हटलं की आता आपण 5वी आणि 8वीला आपण बोर्ड वगैरे लागू करायचं, त्या संदर्भात त्यांनी निकष केलेले होते ना, त्याबद्दल हे म्हणजे त्यानंतर लगेच पहा 2020मध्ये नवीन एज्युकेशन पॉलिसी पण आली. या सर्व घटनाक्रमामध्ये 5वी आणि 8वी हे 2 वर्षामध्ये काय वार्षिक परीक्षा होणार हे तर नक्की झालेलं होतं. त्यामुळे त्याचंच इम्प्लिमेंटेशन म्हणजे 2019च्या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन राज्य सरकार महाराष्ट्रात करण्यासाठी हा निर्णय आता सध्याला घेतलेला आहे व अगदी गरजेचा आहे. कारण पहा, आपल्याला माहिती आहे
जे अहवाल आलेले आहेत ते अगदी भयावह होते. म्हणजे 5वीच्या विद्यार्थ्यांना किंवा 7वी 8वीच्या विद्यार्थ्यांना देखील लिहिता वाचता येत नाही हे अगदी दुर्दैव आहे महाराष्ट्रामध्ये. मग हे सर्व असताना आपण त्या विद्यार्थ्यांना डायरेक्टली 9वीला बसून किंवा 10वीलाच फक्त नापास वगैरे करणं हे अगदी चुकीचं होतं. या संदर्भात आतापासूनच म्हणजे पहा, परीक्षा असू नये असं काही नाही आहे, परीक्षा असावी परंतु त्या गुणाच्या आधारे वगैरे नसणे. ओके, म्हणजे परीक्षा असावी कारण त्यांनी काय केलेलं आहे हे आपल्याला तिथं लगे मूल्यांकन करता येतं त्या विद्यार्थ्याचं. ओके, त्यासाठी ही परीक्षा अगदी गरजेची आहे असं तज्ज्ञांना पण म्हणायचं आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने हे सर्व चेंजेस केलेले आहेत व हे अगदी चांगले चेंजेस आहेत. ओके, त्यानंतर पुढे चला, सत्ताकारण गरजेचं नाही आपल्यासाठी. ओके, त्यानंतर पहा, मृदा आणि जल व्यवस्थापन जे MPSCचे विद्यार्थी आहेत, MPSC मेन्ससाठी हा लेख दिलेला आहे, अगदी तुम्ही वाचून घेऊ शकता. ओके, म्हणजे पूर्ण मी हे समजावून सांगू शकत नाही त्यामुळे स्किप करतोय मी, पण तुम्ही हे अगदी वाचून घेऊ शकता. त्यानंतर पुढे या, विविध प्रमाणपत्रे पूर्व परवानाधारकांना लाभार्थी ठरवत संख्या फुगवली गेली. पहा, नांदेड जिल्ह्यामधील कामगिरी, शासन आपल्या दारी ही जी स्कीम लॉन्च करण्यात आली किंवा हा प्रकल्प राबवण्यात आला, यामध्ये पहा प्रशासन जे होतं त्यांना म्हटलं की तुम्ही जे तुमच्यासमोर जे हे आलेले आहेत सर्टिफिकेट वगैरे आलेले आहेत ते तुम्ही अगदी फास्टरित्या वगैरे ते फाईल वगैरे क्लिअरन्स करा असं त्यांनी निर्देश दिलेले होते. बरोबर, मग पहा कार्यालये अगदी फास्ट स्पीडवरती कार्य केले, परंतु कार्य अशा पद्धतीने केले तर जे पूर्वीचे फाईल होते ना ते त्यांनी क्लिअर केले नाहीत, तर नवीन फाईल जे होते ते क्लिअर केल्या, परंतु ते पण बोगस फाईली क्लिअर केल्या. म्हणजे फक्त आम्ही एवढ्या फाईल क्लिअर केल्या हे फक्त आकडेवारी वगैरे त्यांनी काय केली, फुगवलेली आहे. म्हणजे 5 जर काम केलं तर मी आज दिवसाला 10 फाईली क्लिअर केल्या असं त्यांनी सांगून हे जे शासन आपल्या दारी जे काम होतं ते त्यांनी अगदी यशस्वीरित्या पार पडलं हे त्यांनी सांगून दिलं. हे केव्हा केव्हा राबवलेलं होतं पहा, तर 15 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर. 17 सप्टेंबर काय नरेंद्र मोदी यांचं बर्थडे आहे, या निमित्ताने शासन आपल्या दारी पहिल्यांदा ते उपक्रम राबवण्यात आलेलं होतं. ओके, मग त्यानंतर अगदी गेल्या महिन्यात पण ते राबवण्यात आलं. मग हे अगदी त्यांनी जे प्रशासन आहे त्यांनी ते आकडेवारी वगैरे फुगवली. हेच प्रॉब्लेम होतं पहा प्रशासनामध्ये. कारण आता पहा, याच्या पूर्वीची जी फाईल होती, ओके, आता एखाद्या व्यक्तीची फाईल आहे, म्हणजे ऑफिसमध्ये ती फाईल पेंडिंग आहे, बरोबर, व त्याला आपण सांगितलं की तुम्ही शासन आपल्या दारी अंतर्गत तुम्ही डायरेक्टली त्याला क्लिअरन्स द्या त्या फाईलला, परंतु पहा त्यावरती जर स्टडीज झाली नाही, म्हणजे त्या फाईलमध्ये जर काही अगदीच एखादी इंडस्ट्री जर टाकण्यासंदर्भात आहे किंवा पेट्रोल पंप टाकण्याची जर फाईल असेल तर पहा ते पेट्रोल पंप टाकण्याची फाईल अगदी डायरेक्टली क्लिअरन्स वगैरे देता येत नाही. म्हणजे सगळी आजूबाजूची परिस्थिती ते पाहावं लागेल आपल्याला. म्हणजे तिथं जर उद्या चालून डिझास्टर झालं काही तर कशा पद्धतीने तिथं आपल्याला म्हणजे दुसरे दरवाजे वगैरे खोलता येतील का, अशा पद्धतीने तिथं सर्व स्टडी वगैरे व्हायला पाहिजे. म्हणजे तिथील मूल्यांकन वगैरे चांगल्या पद्धतीने जर झालं असेल, ॲनालिसिस जर चांगलं झालं असेल तरच आपण तिथं मान्यता देऊ शकतो. मग आपण डायरेक्टली जर अशा पद्धतीने उपक्रम राबवून जर फाईल क्लिअरन्स करायला लावलं तर ते अगदी चुकीचं आहे. म्हणजे हे प्रशासनावर काय एखाद्या वेळेस काय म्हणतो बर्डन पडल्यासारखं आहे. त्यामुळे प्रशासकीय जे अधिकारी असतात ते चांगल्या पद्धतीने काम करू शकतील का, बिलकुल करणार नाहीत. हे एक आपला पाहता येतं. म्हणजे अगदीच शासनाला किंवा सरकारला आपण खुश करण्यासाठी काहीही करू शकत नाही, तर आपला जे आपलं मंडळ आहे किंवा जे आपल्या हाताखाली काम करणारे वगैरे आहेत, म्हणजे आता उद्या चालून जर तुम्ही प्रशासनात गेलात व तुमच्या हाताखाली जे काम करणार आहेत त्यांना पहिल्यांदा तुम्हाला विश्वासात घ्यावं लागेल व त्यानंतर तुम्ही सर्वांना चांगल्या पद्धतीने टीमवर्कली काम करू शकाल. ओके, पहा टीमवर्कचं म्हणजे हेच मोटिव्ह असतं, सर्वांना एकत्र घेऊन काम करणे. फक्त तुम्ही चांगल्या पद्धतीने जर काम करत असाल तर ते तुमचं काम काहीही कामाचं नसतं. ओके, तुम्ही सर्व तुमची जी टीम आहे त्यांना चांगल्या पद्धतीने जर वळण लावलात तर ते अगदी बेटर होईल. हे आपल्याला हे केस स्टडीमधून दिसून येतं. ओके, त्यानंतर पुढे चला, फिनफ्लुएन्सरना व्यसन. आता काय झालेलं पहा, टेलिग्राम घ्या किंवा व्हॉट्सअप घ्या किंवा यूट्यूब घ्या, सगळीकडे आपल्याला काय शेअर मार्केटबाबत, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी आपल्यापैकी जर एखादी शेअर मार्केटबद्दल जर जाणून असेल तर अगदी त्यांना पण माहिती असेल की कुठे कुठे इन्व्हेस्ट करायचं हे टेलिग्रामवरती आपल्याला टिप्स दिलेले जातात. त्यानंतर अगदी यूट्यूब ही सगळीकडे आपल्याला टिप्स आता म्हणजे टिप्स मायाजाल झालेला आहे. ते कोण करतात तर फायनान्स फ्लुएन्सर. ओके, इन्फ्लुएन्सर ज्या पद्धतीने असतात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, अगदी त्या पद्धतीने आता हे ज्यांनी शेअर बाजार संबंधी बोलतात त्यांना फ्लुएन्सर अशा पद्धतीने शब्द आहे. ओके, मग पहा आता सेबीला हे समजलेलं आहे की अशा पद्धतीने डायरेक्टली टिप वगैरे मिळत आहेत शेअर मार्केटमध्ये, तुम्ही इथे इथे पैसा लावा अशा पद्धतीने त्यांनी ते समजलेलं आहे. मग त्यांनी पहा यामध्ये अगदीच कदाचित एका वेळेस नफा होतो परंतु जास्त आपल्याला तोटा होताना आपल्याला दिसून येतो. मग तोटा जर झाला तर यामध्ये सामान्य माणसाचा जास्त पैसा लागतो. कारण पहा आता एखादी श्रीमंत व्यक्ती आहे, ओके, एखादी श्रीमंत व्यक्ती आहे व एखादी गरीब व्यक्ती आहे. मग पहा दोघांनी पण हजार रुपये लावले. ओके, हे 1000 रुपये यांनी पण लावले व 1000 रुपये यांनी पण लावलं. एखादी कंपनी आहे, म्हणजे आपलीच कंपनी काढूयात, निलवाड पवन ही कंपनी आहे, या कंपनीमध्ये 1000 रुपये दोघांनी पण लावले व पहा कंपनीचं त्या पद्धतीने तोटा झाला किंवा
अगदीच माझी जी बॅलन्स शीट होती ज्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने कार्यच करत नव्हती माझी कंपनी. मग पहा, हे जर 1,000 रुपये याचे पण बुडाले आणि याचे पण बुडाले, मग लॉस सर्वात जास्त कोणाला फटका त्याचा बसेल, तर याला बसेल, गरीबाला. श्रीमंताला 1,000 रुपये जरी गेले तरी काही वाटणार नाही, हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे पहा, आपल्याला गरिबांना पण प्रोटेक्शन करायचं आहे. ओके, आपला भारत देश जर पाहिलं तर अगदीच याच्या पूर्वीची जर ॲड पाहिली आपण तर 80 करोड जनता जी आहे ती आपल्याकडे गरीब आहे, बरोबर. म्हणजे अगदीच गरीब अन्न कल्याण प्रधानमंत्री गरीब अन्न कल्याण योजना या अंतर्गत ते राशनवरती अवलंबून आहे. मग तसं जर असेल तर आपण त्यांना हे करू शकत नाही, म्हणजे ते आपला अगदी योग्य ठरणार नाही. यासाठीच पहा, आपण याला म्हणजे यांना रेग्युलेशन करणं हे अगदी गरजेचं आहे. त्यामुळे सेबीचे नवीन पाऊल, नियमावलीचा मसुदा 1 ते 2 महिन्यात येणार आहे व अगदी चांगली गोष्ट आहे ही. ओके, म्हणजे इन्फ्लुएन्सरला आपण त्यांना थोडंसं त्यांना रेग्युलेशन करणं हे अगदी गरजेचं आहे. व आणखीन एक जर गोष्ट म्हटलं तर पहा, हे जे इन्फ्लुएन्सर असतात पहा, अद्याप कायदा नसल्यामुळे भारतामध्ये याच्यावरती कोणतंच टॅक्स वगैरे त्यांना बसत नाही आहे. फक्त इन्कम टॅक्स आपण भरतो, परंतु त्याच्यावरती टॅक्स वगैरे बसत नाही. हा एक मुख्य प्रॉब्लेम. मग ते टॅक्सच्या अंतर्गत वगैरे आणणार आहेत, चांगली गोष्ट आहे. ओके, त्यानंतर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. याबाबत काही शंका, काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.